दुधी भोपळ्याची सुकी भाजी करत आहे। त्यासाठी मी भोपळा चिरून घेतला आहे, बारीक फोड्या केल्या आहेत। वाटण्यासाठी हिरवी मिरची, आले, लसूण, जिरे जाडसर वाटून घेतले आहे। कढई गरम केली, त्यामध्ये तेल टाकलं, जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकलेला आहे। ते चांगलं व्यवस्थित हलवून घेतलं। त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आहे, हळद, मीठ टाकलं आहे। त्याच्यामध्ये दुधी भोपळा टाकून सर्व हलवून घेतलं आहे। ते व्यवस्थित हलवलं। त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, तेलामध्येच भाजी शिजवून घ्यायची। 10 मिनिटांमध्ये बारीक गॅसवर भाजी शिजली आहे।